ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन हे दोघेही जण आता झोपलेले असतात। त्याच वेळेला सायलीला अचानकपणे भूक लागलेली असते। सायलीला जशी भूक लागते ना तसा आता सायली जी आहे ती आता पाणी वगैरे पिते, पण सायलीला भूक लागलेली असते एका वेगळ्याच कारणाची। ते म्हणजे तिला भूक तर लागली आहे, पण ती म्हणजे मोतीचूर लाडू खाण्याची तिलाही भूक लागलेली असते आणि त्यामुळेच ना ती आता उठून बसते। तिला कळत नसतं की काय करावं ते, आणि त्यातच ना आता या सगळ्या काही गोष्टी होत असतात। तेव्हा आता अर्जुन उठतो आणि अर्जुन आता सायलीला विचारतो की काय झालं आहे बायको, काय झालं, तुला भूक लागलीये का, काय पाणी हव्य, थांब मी तुला पाणी वगैरे देतो। आणि असं बोलून तो आता तिला पाणी वगैरे देऊ लागतो। त्यावर सायली म्हणत असते की पाणी वगैरे मी पियाली, मला पाण्याची भूक नाही लागली। मग तो म्हणतो काय लागलंय, भूक लागली का, काही हव्य का? मग तेव्हा तो म्हणतो तिला की आपल्या फ्रीजमध्ये आहे बरंच खायला। मग ती बोलते मला गोड खावस वाटते। मग तेव्हाच ना अर्जुन त्याच्याकडे ऑप्शन्स ठेवतो की तुझ्यासाठी गोड खायला पण ऑप्शन्स आहेत, मी पटकन जातो आणि पटकन जाऊन ये ना। तुझ्यासाठी गोड काहीतरी करतो असंही आता सांगितलेलं असतं। मग फ्रीजमध्ये असलेलं आईस्क्रीम, काजू कतली हे सगळं चालणार आहे का, पण ती नाही म्हणते, तिला मोतीचूरचे लाडू खायचे असतात। मोतीचूरचे लाडू खायचे असतात ना, त्यामुळे मग आता तिने सांगितलेलं असतं अर्जुनला की मला ना आता मोतीचूरचे लाडू हवे आहेत। मग आता अर्जुन म्हणतो इतक्या रात्री मोतीचूरचे लाडू कुठे भेटणार आहेत, अशक्य आहे ती मोतीचूरचे लाडू भेटणं, असं देखील आता अर्जुनने तिला म्हटलेलं असतं। पण अर्जुनला ती म्हणत असते की तुम्ही माझी एवढी छोटीशी इच्छा पूर्ण करू शकत नाही का, मला लाडू खायचेत म्हटल्यावर तुम्ही म्हणताय की नाही भेटणार आहेत। मग आता जी सायली असते ती थोडीशी अशी रुसून वगैरे बसते। सायली आता रुसून वगैरे बसल्यानंतर आता अर्जुन जो आहे तो म्हणतो एक मिनिट थांब, मी ऑनलाईन आहे ना का चेक करतो, ऑनलाईन जर असलं तर लगेच मी आत्ताच्या आता मागवतो। मग तो सगळं चेक करत असतो कुठे भेटतायत का मोतीचूरचे लाडू, पण मोतीचूरचे लाडू काही भेटत नसतात। आणि त्यामुळेच ना आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की सॉरी बायको, पण कुठेच मोतीचूरचे लाडू अवेलेबल नाहीयेत ऑनलाईन। मग आता सायलीची चिडचिड होते। मग सायलीची चिडचिड झाल्याबरोबर अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको शांत हो, ऑनलाईन नाही भेटत ना, पण मी ऑफलाईन तर बघू शकतो ना, म्हणजेच मी स्वतः दुकानात जाऊन बघू शकतो। मग आता सायली म्हणते की मग प्लीज बघा, कारण ना मला खायची इच्छा होते। अर्जुन म्हणतो की जर आपण उद्या सकाळीच मागवले तर म्हणजे बघ, आता मी ऑर्डर देऊन ठेवतो, सकाळी तू उठायच्या आधी आपल्याकडे ना मोतीचूरचे लाडू हजर असतील, बघ तुला काय वाटतं। मग तरी सुद्धा सायली म्हणत असते काय हो तुम्ही, मला डोहाळे आता लागलेत आणि सकाळी पुरवताय का, एवढी साधीच छा तर बोलून दाखवली ना की मला लाडू हवेत करून, आणि तुम्ही असं का करता हो, असं देखील आता सायली जी आहे ती आता रडत त्याच्या समोर बोलत असते। कारण लाडू ना दुकानातही अवेलेबल नसतात ना, त्यामुळे या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या बोलून दाखवत असतात। अर्जुन फुतकारणे जो आहे तो म्हणत असतो की बायको मी प्रयत्न करतोय पण नाही भेटत, काय करू तुझ्यासाठी, मी बरेच प्रयत्न करतोय ना। मग तेव्हाच ना इथे आता सायली जी आहे ती मात्र म्हणत असते की हो मला कळतेय तुम्ही प्रयत्न करताय, पण काय झालं सांगा ना, भेटतायत का लाडू, प्लीज सांगा ना। मग आता ती म्हणत असतात की नाही भेटत ग, नाही भेटत, काय करायचं मला खरंच कळत नाहीये फुतकारणे। मग ती म्हणते की तुम्ही आता मला म्हणाला होतात ना दुकानात जाऊ घेऊन येतो, मग जा ना घेऊन या ना, मला हवेत आत्ताच्या आत्ता लाडू। मग आता अर्जुनही विचार करतो की चला आपल्या बाळाला लाडू खायची इच्छा होते, म्हणजेच आता आपल्याला पटकन जाऊन ना बाळासाठी काही करायचं आहे। मग तो म्हणतो की ठीक आहे, तुझ्यासाठी म्हणून आहे ना, मी पटकन जातो आणि पटकन जाऊन आहे
ना मी आत्ताच्या आत्ताच जाऊन घेऊन येतो, मग तर झालं, मग तर आहेस ना तू खुश. मग आता तीही म्हणते की हो चालेल मग. आता तिला जे काही लाडू हवे असतात त्याच ती वर्णन करत असते. मस्त मस्त असं साजूक तूप वरून, वेलची पूड, आहा फुतकारणे असे लाडू पाहिजेत ना मला, असं ती म्हणत असते. मग ते सगळं विचारात घेऊन लगेचच ना अर्जुन जो आहे तो आता लाडू आणायला गेलेला असतो. पण लाडू आणेपर्यंत तिला काही धीर नसतो. कधी अर्जुन येतोय आणि कधी लाडू आपल्याला भेटतायत ना, असं तिला झालेलं असतं. तेच आता इकडे तिकडे फेया मारत असते ती आणि तिला सुचत नसतं की काय करावं. डोकं तर बधीर झालेलं असतं. काहीच कळत नसतं. काही कराव्यात त्या गोष्टी त्या असंही आता तो म्हणत असतो. आणि त्यावेळेला इकडे दुकानामध्ये जाऊन अर्जुन इकडे तिकडे बघत असतो. पण अर्जुनला ना आता कुठेही सापडत नसतात लाडू. म्हणजे एक दुकानदार म्हणतो की लाडू आताच संपलेले आहेत. मग आता अर्जुनला प्रश्न पडतो की काय करता येईल. अर्जुन त्या दुकानदाराला विचारतो सुद्धा, काही करून अवेलेबल करून देता येणार नाही का लाडू वगैरे. तेव्हा तो म्हणतो की नाही, आता खूप जास्त वेळ जाईल. मग इकडे सायली विचार करते की काय करू, तोपर्यंत अजून कसे नाही आले, हे मला कधी भेटतील लाडू. असे एक नाही एक अनेक विचार तिच्या मनामध्ये येऊ लागलेले असतात आणि त्यामुळे ना ती विचारच करत असते. आणि तेवढ्यातच ना तिने आता कॉल केलेला असतो. इकडे असणाऱ्या कुसुमताईला कॉल करून ती आता विचारत असते, काय कुसुमताई, तू काय करतेस. तर कुसुमताई म्हणते की तू तर ठीक आहेस ना, म्हणजे मला असं वाटलं काही प्रॉब्लेम वगैरे झाला का, ठीक आहेस ना. असंही आता त्या कुसुमताईने विचारलेलं असतं. कारण का भरपूर रात्री आहे ना फोन केलेला असतो ना सायलीने. पण सायलीने सहज म्हणून फोन केलेला असतो. कारण सायलीला असं वाटत असतं की ती आता आहे, सो तिने फोन करावा. रात्रभर जागरण केली आहे तिने तर म्हणजे लाडूसाठी. हा मग ती विचार करते, जोपर्यंत फोनवर बोलते तोपर्यंत लाडूही येतील असाही विचार ती आता करू लागते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता श्वेती जी आहे ती श्वेता, तिच्याबद्दल सुद्धा इथे आता सायली विचारत असते. ती ओके तर आहे ना, ती आता तिथे रमते ना. या सगळ्या काही गोष्टी तिने विचारलेल्या असतात. त्यातच हो रमते ना, इथे ती खूप छान रमते. तुझ्यासारखंच तिला सवय आहे. मुलांना सुद्धा ना तिने आपलंसं करून घेतलं आहे, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच ना सायली म्हणत असते की चला बरं झालं, म्हणजे मुलं सुद्धा तिच्यात रमली आहेत ना. आणि आपल्याला सुद्धा कोण ना कोण हवंच होतं ना आपल्याला काम करायला मदत म्हणून. आता मदत सुद्धा झालेली आहे, ते एक बरं झालं. मग तेव्हाच ना आता इकडे काय ते प्रियासारखे नाही ना ते बर. मग आता सायलीला राग येतो, प्रियाचा विषय कशाला काढलास, आपलं बोलणं चाललंय ना. मग इकडे आता साईडला ती म्हणते की एवढ्या रात्रीची तू जागरण करू नकोस, ज्या झोप उघाचे ना. इकडे तिकडे बघत बसू नकोस. कारण अर्जुनराव कुठे आहेत. अर्जुनराव, मग ती आता अर्जुन बाहेर गेलाय, तिला लाडूची क्रेविंग होतायत याबद्दल तिने कुसुमला सांगितलेलं नसतं. त्यानंतर आता फोन वगैरे ठेवला जातो आणि जसा फोन ठेवला जातो ना तसं आता ती इकडे तिकडे बघत असते, अर्जुनची वाट बघत असते. अर्जुन सगळीकडे शोध, तो पण अर्जुनला काही भेटत नाही. म्हणजे सगळे जे स्वीटचे दुकान असतात ना त्यातले सगळंच संपलेलं असतं. मग आता टेन्शन येतं की काय करावं. बायकोला तर लाडू खायचेत, पण बायकोची इच्छा सुद्धा आपण मारू शकत नाही आणि त्यामुळे सगळीकडे त्याची शोधाशोध सुरू असते. म्हणजे एक एक कोपरा सुद्धा त्यांनी सोडलेला नसतो. सगळ्या कोप्यांमध्ये जाऊन जेवढे स्वीटचे दुकान आहेत ना ते सगळे पालते घातलेले असतात. काही दुकान बंद असतात तर काही दुकानांमध्ये अवेलेबल नसतात. तेच इकडे आता जी असते ना त्या आता त्या हवलदारकडनं मोबाईल मागत असते. ती म्हणत असते की मोबाईल दे ना. मग आता ती मोबाईल देते आणि मग काय हळूच करून घे, नाही तर मॅडम येतील, माझी वाट लागेल, असंही तिचं असतं. मग ती म्हणते
की नको काळजी करूस, थांब, आणि असं बोलून त्या दोघीही जणी आता तिथेच उभ्या असतात, तर प्रियाला ना त्या सचिनला कॉल करायचा असतो आणि तिला ना आयडिया सांगायची असते, कारण ना आतमध्ये बसून बसून ना लय वैताग आलेला दिला असतो आणि तिला ना बाहेर पडून येताना काही ना काही गोष्टी आता एकदम बेधडकपणे करायच्या असतात आणि याचसाठी ना ती आता पाहलं उचलत असते ते आणि मग ती ठरवते की काही झालं तरी इथे न राहता बाहेर पडणं. यासाठी आपल्याला मदत करू शकतो तो एकमेव व्यक्ती म्हणजे सचिन. मग ती सचिनला कॉल करते आणि सचिनला तीच प्लॅनिंग सांगते की तिला काय काय करायचं आहे. ते म्हणजे तिला आता तिथून बाहेर पडायचं आणि बाहेर पडण्यासाठी तिने जे काही प्लॅनिंग केलं आहे त्याबद्दल ती आता सांगू लागते. तीच ते प्लॅनिंग ऐकून सचिन सुद्धा तिचं कौतुक करतो आणि तिला म्हणतो की कसलं भारी डोकं चालवलंस. असं डोकं तर मीही चालवलं नव्हतं. जबरदस्त. तिकडे आता श्वेता जी असते ना तिचं बारकाईने सखीकडे लक्ष असतं. ती इकडे तिकडे बघत असते आणि तेव्हापासना तीच आता बरोबर लक्ष असताना ती एका मुलीकडे बघत असते जी की आश्रमातलीच असते. ती ना आता फोनवर बोलत असते. म्हणजे तिला कोणाला तरी फोन आलेला असतो. सगळी जण झोपलेली असताना ना उशीच्या खालून तो हळूच तो फोन काढते आणि मग ती आता फोनवर बोलायला सुरुवात करते. तिला कोणाचा नाही ते फोन आलेला असतो. म्हणूनच मग ती आता बाजूला जाऊन फोनवर बोलायचा बघत असते. बाजूला जाऊन जशी ती आता फोनवर बोलत असते ना तेव्हा मात्र इकडे असणाऱ्या श्वेताच बरोबर तिच्याकडे लक्ष असतं. श्वेता आता बघत असते आणि म्हणत असते की काहीतरी गडबड आहे. श्वेता खरं तर सगळ्यांवर लक्षच ठेवत असते, कारण तिला प्रियाने त्याचसाठी पाठवलेला असतं. तर ती मुलगी ना फोनवर वगैरे साईडला जाऊन बोलत असते. श्वेता तिचं फोनवरच बोलणं ऐकत असते. मग आता श्वेताला हेही बघायचं असतं की ही नेमकी कोणाशी बोलते, कारण आहे ना श्वेताला संशय येत असतो. तिला असं वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण काय गडबड आहे ना हे नक्कीच तिला कळत नसतं आणि त्यामुळेच ती विचार करते काय चालू असेल या मुलीचं. पण आता तिने जसं येताना तिला बघितलेलं असतं तसं डोळे बंद केलेले असतात, कारण ती मुलगी ना परत येऊन आता झोपी गेलेली असते. तेच आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन घरी आलेला असतो. सगळीकडे शोधतो आणि वैतागतो. तेच सायली म्हणते, आणलेत का तुम्ही मोतीचूरचे लाडू? तर अर्जुन म्हणतो की नाही आणलेत मोतीचूरचे लाडू, पण तुला सांगू का तुझ्यासाठी स्पेशली मी काय आणले? मग आता सायली म्हणत असते की काय? अर्जुन म्हणतो की ते बनवण्यासाठीच सामान आणले मी. पटकन ना तुझ्यासाठी मोतीचूरचे लाडू बनवतो. असंही आता त्याचं नक्की होत आणि मग काय मोतीचूरचे लाडू जे आहेत ते बनवायचे म्हणून आता ते लोक पूर्णपणे प्लॅनिंग वगैरे करतात आणि मग मोतीचूरचे लाडू जे आहेत ना ते आता बनवायचं त्यांचं ठरलेलं असतं. मग सायली म्हणत असते की मी मदत करू का? अर्जुन म्हणतो की नाही, माझ्या बाळासाठी ना मीच बनवणार आहे मोतीचूरचे लाडू. असंही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना मग सायली म्हणत असते जमतील ना? अर्जुन म्हणत असतो की का नाही जमणार, मी ना एकदम बेस्ट बाबा आहे. माझ्या बाळासाठी जे काही हवं ना ते सगळं काही मी करू शकतो आणि तेच मी आता करणार आहे, असंही आता म्हटलं जात असतं. मग जे पहा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आता सायली अर्जुनला म्हणत असते की ठीक आहे, चला पटकन करा, कारण मला ना आता हवत नाहीये. मस्त अशी वेलची पूड सुद्धा वरून टाका, म्हणजे मला वेलची पूड सुद्धा घातलेले मोतीचूरचे लाडू आवडतात, त्यामुळे बनवा पटकन. मग आता अर्जुन तयारीला लागतो, कारण अर्जुनला उशीर आता करायचा नसतो आणि त्यासाठी त्यांनी आता पटकन तयारी करायला घेतलेली असते. तेच दुसरीकडे तो मोबाईलमध्ये रेसिपी वगैरे बघत असतो की कसं बनवायचं आहे, काय करायचं आहे त्याची. आणि मग त्याने रेसिपी बघितल्यानंतर एका साईडला पाक आणि एका साईडला त्याने आता ते बेसन वगैरे काढून घेतलेलं असतं
आणि त्यानंतर आता या सगळ्याची सुरुवात होते. हे सगळं करत असतानाच ना इकडे मात्र सायलीच बरोबर किचनकडे लक्ष असतं. सायली बघत असते की हे आता करतायत ना, बरोबर करतायत ना. मग आता सायली करत असते आणि तिचं बरोबर लक्ष असतं, ती बघत असते. आणि तेव्हाच ना इकडे आता प्रिया सचिन सोबत बोलत असते. सचिनला सगळं प्लॅनिंग तिने सांगितलेलं असतं आणि ते सगळं प्लॅनिंग ऐकून ना सचिन म्हणतो की कसलं भारी डोकं लावलेस, म्हणजे असं प्लॅनिंग तर कधीच कोणीही केलं नव्हतं, काय दिमाग लावलायस, असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की फक्त तू मला इथून बाहेर काढ. मग इथून मी बाहेर निघाली ना की मग बघ या लोकांची कशी वाट लावते ते, असंही आता तिने म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे सचिनही म्हणत असतो की हो, मी तुला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय, नको काळजी करूस. तेच आता दुसरीकडे इथे अर्जुन जो आहे तो आता त्याच्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न करत असतो. आणि त्याच वेळेला तो पुरेपूर प्रयत्न करत असताना सायलीच लक्ष बरोबर असतं की सायली बघत असते की अर्जुन जो आहे तो काय काय करतोय ते. आणि मग ते भास ना सायलीचा आवाज येतो. सायली विचारते काय हो झालेत का लाडू. मग अर्जुन म्हणतो की होतच आले, तरच जरा थांब. आणि असं बोलून मग आता त्याने जे काही लाडू केलेले असतात ते आता त्याला वळायचे असतात. आणि तो पटकन ना ते लाडू आता वळून वगैरे घेतो, कारण आहे ना ते लाडू जे आहेत ना ते खाल्ल्याशिवाय सायलीच मन काही भरणार नसतं. त्यामुळे आता पटापट लाडू जे आहेत ना ते आता करायला घेतलेले असतात. आणि हे जे लाडू आहेत ना ते केळ करत असतानाच ना सायलीच बरोबर लक्ष असतं अर्जुन आता कसं कसं करतोय. मग आता सायलीने ते लाडू तर बघितलेले असतात आणि सोबतच ना आता त्या लाडूचा जो काही सुगंध घरभर पसरलेला असतो, त्यामुळे आता तिला असं राहवत नसतं. आणि मग तिकडे तिकडे बघत असते. आणि जेव्हा तिची आता नजर इकडे तिकडे फिरत असते ना, तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो आवडलेत ना बायको तुला. मग आता तीही म्हणत असते की हो मला आवडलेत, छानच झालेत, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको असंच नाही खायचा बसून, खायचं एकदम व्यवस्थित असोही आता त्याने म्हटलेलं असतं. आणि मग काय, तो तिला एका जागेवर बसवतो आणि एका जागेवर त्याने बसवल्यानंतर आता इकडे आवाज करत असतो, म्हणजे तो ओरडत असतो ना, कारण त्याच्या बायकोला त्याचे बनवलेले लाडू खूप जास्त आवडलेले असतात. म्हणूनच मग आता तो कांगावा करत असतो. जस तो आता आवाज करतो ना तसा आता घरातल्या सगळ्यांना जाग येते. सगळी जण येऊन उभे राहतात. तेच आता दुसरीकडे जी श्वेता असते ना, तिचं बरोबर लक्ष असतं, तिकडे तिकडे पाहत असते. आणि तिला डाऊट येत असतो की काहीतरी गडबड आहे, पण काय गडबड आहे हे समजत नसतं. मग आता ती इकडे तिकडे फिरते आणि मग तेव्हाच ना त्या मुलीकडे बरोबर लक्ष ठेवून असते. ती मुलगी पुन्हा एकदा बाजूला जाऊन फोनवर बोलत असते. फोनवर बोलून झाल्यानंतर ती आता आपला मोबाईल जो आहे ना तो आता खिशामध्ये ठेवते. मोबाईल तिने जसा आता खिशामध्ये ठेवलेला असतो ना, तसा आता ती इकडे तिकडे बघते. आणि तिला ना बाहेर जायचं असतं. त्यानंतर आता तिने तो मोबाईल जो आहे ना त्या उशीच्या खाली ठेवलेला असतो आणि ती वॉशरूमला गेलेली असते. ती जशी वॉशरूमला जाते तस श्वेता बघते. मग श्वेताला ना तिचा मोबाईल चेक करायचा असतो. मग श्वेता विचार करते, हीच ती संधी आहे, हीच ती वेळ आहे आपण हिचा मोबाईल चेक करण्याची. आणि म्हणूनच मग आता ती मोबाईल चेक करायचं ठरवते. मग आता मोबाईल चेक करत असतानाच ना अचानकपणे ती उभी राहते मोबाईल बघायला. तेव्हाच ना इथे त्या कुसुमताईला जाग येते. कुसुमताईला जशी जाग येते ना, तेव्हा कुसुमताई इकडे तिकडे बघत असते. आणि मग काय कुसुमताई जी आहे ना ती आता म्हणत असते की काय श्वेता काय करतेस. श्वेताला आता असं म्हटल्यानंतर ना श्वेता खूप जास्त घाबरलेली असते.
मग श्वेता इकडे तिकडे करू लागते आणि मग इकडे श्वेताला असं वाटतं की झालं, आता कुसुमताईला आपल्यावर संशय आलाय, आपल्याला तिने आता पकडलेलं आहे असाही ती आता विचार करू लागते. आणि मग इकडे आता श्वेताला जेव्हा कुसुमताई बाजूला घेऊन येते तेव्हा मात्र आता कुसुमताईला श्वेता म्हणत असते की काय झालं आहे. मग आता कुसुमताई श्वेताला सांगत असते की मला कळतं ग, तुला आता यामध्ये झोप लागत नसेल ना, आणि त्यामुळे तुझं हे सगळं असं होतं. मी समजू शकते तुझ्या या सगळ्या गोष्टी. मग आता तेव्हा कुठे जाऊन श्वेताचा जीव भांड्यात पडतो. म्हणजे श्वेताला आधी असं वाटतं की आपल्याला खूप काही बोललं जातंय, पण तेव्हापासनं आता श्वेता घाबरलेली असते. तिला असं वाटतं की आपण आता पकडलं गेलो, पण ते तसं झालेलं नसतं. त्यामुळे आता कुठे जाऊन तिला रिलॅक्स वाटतं. मग तिकडे तिकडे बघत असते. त्यानंतर ती म्हणत असते की हो, मला कळतंय तुला खूप वाईट वाटत असेल. या सगळ्या गोष्टींचं पण नको काळजी करू. एकट पडल्यावर झोपही लागत नाही, त्या जुन्या गोष्टी आठवत राहतात. तुझंही तसंच होते. या सगळ्या गोष्टी मला तुझ्याकडे बघून कळत आहेत असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता इकडे अश्विन त्यासोबत कल्पना आणि अस्मिता आलेले असतात आणि ते किचनमध्ये बघतात तर अर्जुनेना किचनमध्ये खूप जास्त असा पसारा करून ठेवलेला असतो आणि अर्जुनने ना ते लाडू वगैरे पूर्णपणे बनवलेले असतात आणि तो उड्या मारत असतो, कारण सायलीने त्याच्या लाडवांचं खूप जास्त असं कौतुक केलेलं होतं आणि लाडवांचं कौतुक केल्यामुळेच ना आता अर्जुनला खूप जास्त आनंद झालेला असतो. त्याला तर राहावतच नसतं की इकडे सायली आपल्या लाडूच कौतुक करते. आणि या सगळ्या काही गोष्टी मग दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्जुन म्हणत असतो की आज तर मी वर्ल्डचा बेस्ट बाबा बनलो आहे, कारण ना मी असाही विचार केला नव्हता की एवढं सगळं काही होईल, पण आज ना मी ते केलेलं आहे. आमच्या बाळासाठी, स्पेशली आपल्या बाळांसाठी केलेलं आहे असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हा सायलीला अर्जुन विचारतो की काय बायको आवडलेत ना, खरखर सांग, आवडले ना सगळं. मग आता तेव्हा सायली म्हणते की हो, खूप जास्त आवडले. मी तर असे लाडू ना कधीच खाल्ले नव्हते, एवढे बेस्ट लाडू झालेले आहेत असं देखील आता ती म्हणत असते आणि अर्जुनच कौतुक करत असते. अर्जुनलाही आता भरून आलेलं असतं की सायली आपलं एवढं कौतुक करते वगैरे. ते सगळं काही बघून मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी होत असतानाच ना इकडे आता सायलींचा आनंद जो आहे तो गंगनाथ मावेनासा झालेला असतो. तिने कधीच असा विचारही केला नव्हता की एवढं सगळं पटकनी होईल. आणि मग आता त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता झालेल्या सुद्धा असतात. तेच आता इथे श्वेता पुन्हा एकदा मोबाईलमध्ये काही ना काही करायला जाणार. तेच आता मोबाईलमध्ये या सगळ्या काही गोष्टी करत असतानाच ना अचानकपणे तिथे आता ते काका आलेले असतात आणि ते काका येऊन आता म्हणत असतात की खरंतर ना मधुभाऊंना काढा द्यायचा आहे म्हणून, पण मी दररोज कुसुमला सांगतो, पण कुसुम ना आता तर झोपलेली आहे आणि म्हणूनच ना मला काळजी वाटते. जरा प्लीज तू करतेस का, जरा प्लीज ना काढा. मग आता श्वेता म्हणत असते की हो करते मी, काढा. आणि मग काय श्वेता आता हो असं म्हणते आणि पटकन तिला किचनमध्ये सुद्धा जावं लागतं. तिच्याकडे दुसरा आता पर्याय नसतो. तेच आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की बायको, तुला लाडू आवडले ना, त्यातच माझं सगळं काही आलं. मग आता अर्जुन म्हणत असतो की हो आलेत ना लाडू. मग आता त्यानंतर आता सायलीला अचानकपणे ना असं मळमळल्यासारखं होऊ लागतं आणि मग सायली विचार करते की आपल्याला हा त्रास का होतोय. मग आता इकडे तिकडे ती बघते आणि तेव्हाच ना सायलीला शंका येते. आणि मग काय सायली आता विचार करते की आपल्याला तर जायलाच हो. मग आता ती बाथरूममध्ये पडते आणि लगेच ना वॉशरूमला जाऊन उलटी वगैरे करते. आणि जेव्हा ती आता उलटी करत असते ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बायको काय होत्या, काही झालंय का बायको, काय होत्या, बोल ना बायको. असं बोलून
आता त्याने पूर्ण घर जे आहे ना ते डोक्यावर घेतलेलं असतं. जस आता तो आरडाओरडा करतो तस आता सायली बाथरूममध्येच असते. तेच आता जी कल्पना आहे. ते पूर्ण किचन आवरायला आलेली असते. अर्जुनने सगळा घाट घालून ठेवलेला असतो किचनमध्ये. मग आता तेव्हा तिच्या हातात ते पाकिट लागतं जे की बेसनचं असतं. त्याची तारीख गेलेली असते आणि ती तारीख केलेली पाहून ना तर आता खूप मोठा धक्काच बसतो. काय करावं आणि काय नाही ना काही सुधरत नसतं. इकडे असणाऱ्या या कल्पनाचा आता डोकं बंद पडलेलं असतं. काय करू या गोष्टींना सारख्या मनात येऊ लागलेल्या असतात. मग आता मला एकदा जाऊन विचारायला हवं की त्याने ह्याच दिल्या आहेत का. मग आता ती पटकन तिकडं निघते आणि मग काय तिला आता पहिल्यांदा जाऊन जे आहे ना ते विचारायचं असतं इकडे असणाऱ्या अर्जुनला. मग इकडे अर्जुन जो आहे तो मात्र आता रूममध्येच असतो. सायली उलटा करत असते. तेवढ्यातच ना तिथे आता कल्पना आणि त्यासोबत अश्विनही येतात. दोघेही जण येत ना पहिल्यांदा बघतात आणि मग ते विचारतात की काय झालं आहे. मग तेव्हाच ना अर्जुन म्हणतो की मम्मा तू एवढ्या रात्री इथे काय करतेस. तेव्हाच तुला माहिती आहे का तू काय घोळ घातलायस. हे जे पीठ आहे ना याची डेट संपलेली आहे आणि हेच तू दिलेस का सायलीलाच लाडू करून. मग तू हो असं म्हणतो. मग त्याने हो म्हटल्याबरोबर इकडे आता कल्पनाला टेन्शन येतं. दुसरीकडे सायली अर्जुन आश्रमात गेलेले असतात. तेच आता ना इकडे फोनवर श्वेता बोलत असते आणि श्वेता फोनवर ना बोलत असतानाच इकडे आता सायली आलेली असते. खरं तर श्वेताना फोनवर बोलत असते ती म्हणजे प्रियासोबत आणि प्रियाला म्हणत असते की काय मी आता शंका आणून देऊ का ह्यांना, असंही ती आता म्हणत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली तिच्या मागून येते आणि सायली तिच्याकडे पाहत असते. आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सचिनने एक औषध आणून दिलेलं असतं प्रियाला आणि सचिन आता प्रियाला सांगत असतो की हे औषध घे म्हणजे तुला आता बरं वाटेल. पण तुला सांगू का या औषधाने तुला त्रास होईल पण तुझ्या बाळाला काही सुद्धा त्रास होणार नाही असं बोलून तो तिच्या हातामध्ये औषध देतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.